प्रभूच्या प्रेमळ नावामध्ये आपणा सर्वांस प्रेमाचा सलाम. प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेमेमध्ये जयोत्सवाने प्रवेश केला आणि याचा उल्लेख मत्तेय, मार्क, लूक आणि योहान या चौघांनीही केलेला आहे. ज्यावेळेस आपण मत्तेयाचा 21वा अध्याय आणि 1 ते 11 ही वचनं पाहतो, मार्क यामध्ये 11वा अध्याय आणि 1 ते 10 ही वचनं ऐकतो, लूक याचा 19वा अध्याय आणि 28 ते 40 या वचनामध्ये आणि तसेच योहान कृत शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि 12 ते 19 ही सर्व वचनं वाचल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की येशूचा जयोत्सवाने यरूशलेमेत प्रवेश होत आहे आणि प्रभू येशू एका गाढवीच्या शिंगरावर बसून तो प्रवेश करत आहे. जो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तो एका गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे. जेव्हा तो प्रवेश करत आहे तेव्हा त्याच्या मागे खूप मोठा समुदाय आहे आणि अशा वेळेस मात्र जे परुषी आहेत आणि जे येशूचे विरोधक आहेत ते मात्र अतिशय घाबरलेले आहेत. आपण पाहूयात की येशूचा यरूशलेमेत प्रवेश झाला त्याची नेमकी काय कारण आहेत. कशासाठी प्रभू येशू यरूशलेमेत आलेला आहे, तर त्याची कारणं 3 आहेत. आपण पाहूयात जखर्या याचा 9वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, सियोन कन्ये जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये गजर कर, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. तो न्यायी व यशस्वी आहे, तो लीन आहे गाढवावर, गाढवीच्या पिलावर म्हणजेच शिंगरावर बसून येत आहे. ज्यावेळेस आपण जखर्याने केलेली ही भविष्यवाणी आपण वाचतो तेव्हा जखर्या 9:9 मध्ये लिहिलेलं आहे की सियोन कन्ये तू जोराने आनंदाचा गजर कर, यरूशलेम कन्ये तू गजर कर, कारण तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. कारण हा जो राजा आहे तो राजा न्यायी आहे, तो न्याय देणारा आहे आणि तो यशस्वी आहे. सर्व गोष्टीवर जय मिळवणारा यशस्वी असा तो राजा आहे. तो अतिशय लीन आहे, नम्र आहे आणि तो गाढवावर म्हणजेच गाढवीच्या पिलावर शिंगरावर बसून तो येत आहे. ही जी भविष्यवाणी जखर्याने केली होती ही पूर्ण होण्यासाठी त्याची पूर्तता व्हावी म्हणून प्रभू येशूने यरूशलेमेत प्रवेश केलेला आहे. जर आपण पाहिलं तर जेव्हा ही जखर्याने भविष्यवाणी केली आणि जेव्हा खरोखर प्रभू येशू गाढवीच्या शिंगरावर बसून आला, या दोन्हींमध्ये जवळजवळ 700 वर्षाचा कालावधी आहे प्रियांनो. आणि ही जखर्याची भविष्यवाणी या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरं कारण आहे येशूच्या प्रवेशाचं, ते म्हणजे हेरोदाचं वैर. लूक कृत शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 31 ते 33 या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याच घटकेस कित्येक परुषी येऊन त्याला म्हणाले, येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारायला पाहत आहे. त्याने त्यांना म्हटले, त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करतो आणि 3ऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज, उद्या व परवा पुढे गेले पाहिजे, कारण यरूशलेमे बाहेर संदेष्टांचा नाश झाला असे व्हायचे नाही. त्या समयी प्रभू येशू हेरोदाच्या प्रदेशात आहे आणि काही परुषी येशूला येऊन म्हणत आहेत की तुम्ही येथून निघून जा,
कारण हेरोद राजा तुमचा वध करणार आहे. या ठिकाणी आपण पाहतो की जे परुषी आहेत ते प्रभू येशूची वरवर काळजी घेत आहेत आणि उलट त्यांनी येशूला घाबरवण्यासाठी हा कट केलेला आहे की तुम्ही इथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारायला येत आहे. परंतु प्रभू येशूने त्यांना उत्तर दिलेलं आहे, त्या खोकडाला जाऊन सांगा, मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करतो आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. आणि मग प्रभू येशू त्या ठिकाणी त्याला कसलंही भय वाटलेलं नाही आणि हेरोदाच्या अंतकरणातलं जे कपट होतं ते प्रभू येशूला कळलेलं आहे आणि म्हणून त्याने निरोप दिलेला आहे की त्या खोकडाला जाऊन सांगा, तो भूते काढणार आहे, प्रभू येशू चमत्कार करणार आहे, अनेक रोग्यांना तो बरं करणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तो या जगातील त्याचं सेवा कार्य पूर्ण करणार आहे. जर आपण पुढं 13व्या अध्यायामधलं 33वं वचन वाचलं तर त्याच्यात लिहिलेलं आहे, गालिलामध्ये त्याचा वध होणार नाही. ती गोष्ट यरुशलेमेतच घडणार होती. देवाच्या अनेक संदेष्टांचा वध यरुशलेमेमध्येच करण्यात आला होता आणि म्हणून येशूने म्हटलेलं आहे की यरुशलेमेबाहेर संदेष्टाचा नाश झाला असं व्हावयाचं नाही. आणि म्हणून यरुशलेममध्येच प्रभूने प्रवेश केलेला आहे, हे त्याचं दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण अतिशय महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे परमेश्वराचं त्याच्या पित्याचं वचन पाळण्यासाठी प्रभू येशू यरुशलेमेमध्ये प्रवेश करत आहे. प्रभू येशूने परमेश्वराला वचन दिलेलं होतं आणि तो जो प्याला पिणार होता तो अतिशय कठीण होता प्रियांनो, अतिशय त्रासदायक होता, क्लेशदायक होता आणि प्रभू येशूला माहीत होतं की मला कोणता प्याला प्यायचा आहे आणि सर्व मानव जातीचं पाप प्रभू येशू स्वतःवर घेणार होता आणि त्या वधस्तंभावर तो खिळला जाणार होता. हे सर्व प्रभू येशूला ठाऊक होतं आणि म्हणून त्याने त्या यरुशलेमेमध्ये प्रवेश केलेला आहे. आपण पाहतो की या झावळ्याच्या रविवारची काही महत्त्वाची चिन्ह आहेत. आपण त्याला इंग्रजीमध्ये पाम संडे म्हणतो आणि या झावळ्याच्या रविवारी आपण झावळी हातामध्ये घेतो, म्हणजेच खजुराच्या झाडाचं पान आपण हातामध्ये घेतो. तर हे जे खजुराचं झाड आहे हे समृद्धीचं प्रतीक आहे, कारण आपल्याला वचन सांगतं की नीतिमान झावळीसारखा समृद्ध होतो. जो पुरुष नीतिमान आहे तो झावळीसारखा समृद्ध होतो आणि म्हणून झावळी हे समृद्धीचं प्रतीक आहे. लेविय याचा 23वा अध्याय आणि 40व्या वचनामध्ये आहे, पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळालगतची वाळुंजे ही आणून परमेश्वर तुमचा देव याच्या समोर 7 दिवस उत्सव करावा. लोकांनी ओळखलं की हाच आमचा देव आहे, हाच तारणारा आहे आणि म्हणून त्यांनी रस्त्यावर झावळ्या टाकलेल्या आहेत. प्रियांनो, खजुरीच्या ज्या झावळ्या आहेत हे दुःखानंतरच्या शांतीचं प्रतीक मानलं जातं. प्रगटीकरण 7 आणि 9व्या वचनामध्ये आपण वाचतो की शुभ्र झगे परिधान केलेला व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. येशूच्या मागे जो समुदाय चाललेला होता त्यांच्या हातामध्ये झावळ्या घेऊन ते लोक त्याच्या मागे चालत होते. आपण पुढे पाहतो की ते सर्व लोक होसान्ना होसान्ना असे म्हणत होते. जो मूळ हिब्रू शब्द आहे होशियाना, या होशियाना या मूळ हिब्रू शब्दापासून ग्रीकमध्ये होसान्ना हा शब्द स्वीकारला गेला.
आणि येशूचा विजयी प्रवेश म्हणून राजाला होसान्ना म्हटले जात होते. याचा अर्थ असा आहे की आध्यात्मिक अर्थ म्हणजे ही एक तारणाची विनंती आहे. प्रभू येशूला असं म्हटलं जातंय की प्रभू तू आमचं तारण कर, अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे. हा खरा राजा येत आहे हे अनेक लोकांना समजलेलं आहे आणि लोक गर्जना करत होते की दाविदाच्या पुत्राला होसान्ना, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित ऊर्ध्वलोकी होसान्ना. होसान्ना म्हणजेच तारण किंवा सेवस, आम्हाला वाचव प्रभू, आम्हाला वाचव, अशी याचना त्या ठिकाणी हे लोक करत होते. कदाचित ह्या लोकांना असं म्हणायचं होतं की प्रभू तू आम्हाला या रोमी राजवटीपासून आम्हाला तार, या रोमी राजवटीच्या त्रासातून तू आम्हाला बाहेर काढ, आम्हाला वाचव, असं त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं होतं. एखाद्या राजाला त्याचा मान देण्यासाठी झावळ्या उंच करून हे लोक घोषणा देत होते. जर आपण पाहिलं, घोषणा देणे हे एक सामर्थ्यशाली माध्यम आहे. आपण पाहतो अनेक ठिकाणी घोषणा दिल्या जातात, घोषणाबाजी होते आणि घोषणा देणे हे खरोखर एक सामर्थ्यशाली माध्यम आहे. आज हे लोक प्रभू येशू ज्यावेळेस यरूशलेमेत प्रवेश करत आहे तेव्हा हे लोक जयोत्सव करत आहेत, आनंद करत आहेत आणि मोठमोठ्याने घोषणा देत आहेत. आज आपण विचार करूयात प्रियांनो की आम्ही खरोखर आमच्या तारणाऱ्याला ओळखलं आहे काय? जसं या लोकांनी ओळखलं होतं की प्रभू येशूकडून आमचं तारण आहे आणि म्हणून ते आनंदाने त्या झावळ्या हातामध्ये घेऊन प्रभूला ऊर्ध्वलोकी होसान्ना म्हणत होते की प्रभू तू आम्हाला तार, आम्हाला वाचव, अशी ते याचना करत होते, विनंती करत होते. आपण पाहतो प्रियांनो की ज्या वेळेस वधस्तंभावर प्रभू येशू खिळलेला आहे आणि त्याच्या दोन बाजूला दोन चोर वधस्तंभावर आहेत आणि पहिला चोर येशूला नाकारत आहे, परंतु जो दुसरा चोर आहे त्याने प्रभूला स्वीकारलेलं आहे आणि म्हणून प्रभूने त्याला सांगितलं की मी तुला आज खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील. आज आमच्या तारणाऱ्याला आम्ही जयघोष देत आहोत का? आम्ही त्याला आमचा तारणारा म्हणून जर स्वीकारलेलं असेल तर आम्हाला त्याला जयघोष देणं अतिशय गरजेचं आहे. स्तुतीचं यज्ञ त्याला आम्ही अर्पण केलं पाहिजे. आमचं मुख आम्ही त्याच्यासाठी उघडलं पाहिजे प्रियांनो. ज्यावेळेस आम्ही मुख उघडून देवाची स्तुती करतो त्यावेळेस आम्ही आमच्या तारणाऱ्याला जयघोष देतो. आमच्या कृतीतून जयघोष करणे अतिशय गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही प्रभूची स्तुती करतो प्रियांनो, स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. आपण पाहतो की यरीहोचं तट केवळ स्तुतीमध्ये, स्तुतीच्या सामर्थ्याने पडलेलं आहे. पौल आणि सिलास ज्यावेळेस बंदिवासात होते, अतिशय त्रासात होते, परंतु ते त्या ठिकाणी स्तुती करत होते, देवाची गीतं गाऊन देवाची स्तुती करत होते आणि त्याच वेळेस भूकंप झाला, त्यांची साखळदंड तुटले आणि ते मुक्त झाले, त्या बंदिवासातून मुक्त झाले. एवढंच नाही तर त्या बंदी शाळेचा जो नायक होता, जो जेलर होता, त्याचं देखील त्या ठिकाणी तारण झालेलं आहे. ज्यावेळेस आम्ही स्तुती करतो त्यावेळेस जी सैतानाची बंधनं आहेत ती बंधनं तुटून जातात, गळून पडतात प्रियांनो. आणि म्हणून आज आम्ही आमच्या तारणाऱ्याला जर स्वीकारलेलं असेल तर आज आम्हाला जयघोष करायचा आहे. स्तुतीचं यज्ञ आम्हाला त्याच्या चरणाजवळ समर्पित करायचं आहे प्रियांनो. दुसरं आपण पाहूयात, दुसरं चिन्ह ते म्हणजे वाटेवर पसरलेली वस्त्रे.
दुसरे राजे याचा 9वा अध्याय आणि 13वं वचन आपण ऐकूयात. हे ऐकून त्यांनी त्वरा करून आपापली वस्त्रे उतरवून त्याच्या पायाखाली पायऱ्यांवर पसरली आणि कर्णा वाजवून येहू राजा झाला असा पुकारा केला. या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेस येहू हा राजा झाला त्यावेळेस तेथील प्रजेनी, तेथील लोकांनी आपली वस्त्र काढली आणि ज्या पायऱ्यांवरून राजा येत होता त्या पायऱ्यांवर ती पसरलेली आहे आणि कर्णा वाजलेला आहे आणि येहू राजा झाला असा पुकारा केलेला आहे. जुन्या करारामध्ये आपण पाहतो की राजाचं स्वागत हे वस्त्र पसरून करत असायचे. मत्ते याचा 21वा अध्याय आणि 7 आणि 8 मध्ये गाढवी व शिंगरू आणून त्यांनी त्याच्यावर आपली वस्त्रे घातली. तो वर बसला तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. या लोकांनी वस्त्रे का पसरलेली आहेत तर त्यांनी ओळखलं होतं की हा आमचा राजा आहे. त्यांनी स्वीकारलेलं होतं की प्रभू येशू हा राजा आहे, तो राजांचा राजा आहे, तो प्रभूंचा प्रभू आहे. आणि ज्या वेळेस प्रभू येशूला बसण्यासाठी ते गाढवीचं शिंगरू आणलं त्या शिंगरावर त्यांनी वस्त्र टाकलेली आहेत, वस्त्र पांघरली आणि मग प्रभू येशू त्या शिंगरावर बसलेला आहे. आणि मग कित्येक लोकसमुदायातील कित्येक लोकांनी रस्त्यावर वाटेवर आपली वस्त्रे पसरलेली आहेत आणि त्यातून प्रभू त्या वस्त्रावरून प्रभू येशू पुढे येत आहे. पहा प्रियांनो, एका राजाला लोकांनी किती मान दिलेला आहे, किती बहुमान केलेला आहे. त्यांनी आपली वस्त्र प्रभू येशूला अर्पण करून टाकली. आज आम्ही आमच्या प्रभूला जर प्रभू येशूचा जयोत्सवाने जर प्रवेश होत आहे तर आज आम्ही आमच्या प्रभूला काय अर्पण करणार आहोत. आम्ही आत्मपरीक्षण करूयात. आमच्या प्रभूला आमच्याकडून काय पाहिजे आहे आणि आम्ही त्याला काय अर्पण करणार आहोत. आणि म्हणून रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि 1ल्या वचनानुसार तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावीत. आमचे जे शरीर आहे, आमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि हे आमचं जिवंत शरीर पवित्र देवाला एक यज्ञ, ग्रहणीय यज्ञ म्हणून आम्हाला समर्पित करायची आहेत. हा देह म्हणजे देवाचं मंदिर आहे आणि त्याचा नाश आम्ही करू नये तर आम्ही तो यज्ञ म्हणून आम्हाला समर्पित व्हायचं आहे. आज प्रभूसाठी आम्हाला आमच्या अंतःकरणाची झडती घ्यायची आहे. आमचं अंतःकरण आम्हाला स्वच्छ करायचं आहे आणि प्रभूला आमच्या अंतःकरणात घ्यायचं आहे. प्रभू येशूने जयोत्सवाने यरुशलेमेत प्रवेश केलेला आहे. आज प्रभूला आमच्या अंतःकरणात प्रवेश करण्यासाठी आम्हाला आमची अंतःकरणे त्याच्या समोर उघडायची आहेत आणि प्रभूला आमच्या अंतःकरणात प्रवेश द्यायचा आहे. प्रियांनो, आपण पाहतो गलतीकरास 5वा अध्याय आणि 22 आणि 23व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याची फळं आहेत. आणि मग आम्हाला आज तपासून पाहायचं आहे आमच्या अंतःकरणामध्ये ही पवित्र आत्म्याची फळे आहेत का. आमच्या अंतःकरणात प्रीती आहे का. आमच्या अंतःकरणात आनंद, शांती, सहनशीलता आहे काय. ममता आहे काय. आमचं अंतःकरण ममतेने भरलेलं आहे का. आमच्या ठाई चांगुलपणा आहे का. विश्वासूपणा आहे का. सौम्यता आहे का. इंद्रिय दमन आहे का. आमचं जीवन हे त्याच्या पवित्र आत्म्याच्या फळांनी परिपूर्ण असं पाहिजे प्रियांनो. आणि जर प्रभू आमच्या अंतःकरणात येत आहे तर आम्ही या पवित्र आत्म्याच्या फळांचा गालिचा आमच्या अंतःकरणात प्रभूसमोर अंथरला पाहिजे. जर आम्ही तो गालिचा आम्ही जर या फळांचा अंथरला
तर प्रभू त्या गालीच्या वरून आमच्या अंतःकरणात प्रवेश करणार आहे. आणि जर आमच्या ठाई हे पवित्र आत्मेची फळं नाहीत, आमच्या अंतःकरणामध्ये मलिनता आहे आणि सर्व देहाची वाईट कर्म जर आहेत, तर प्रभू निश्चितच आमच्या अंतःकरणात प्रवेश करणार नाही. म्हणून आम्हाला आमचे शरीर जिवंत आणि पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करायचे आहेत. पुढे आपण पाहूयात की प्रभू येशूने एक गाढवीचं शिंगरू निवडलेलं आहे. आपण पाहतो की शिंगरू हे दिसायला अतिशय सुंदर असतं, अतिशय मोहक आहे शिंगरू. जर आपण पाहिलं तर बघतो आपण की अतिशय लीन आणि नम्र असा हा प्राणी आहे. म्हणून आपण विचार करूयात की प्रभू येशूने गाढवाचीच निवड का केली. जर आपण पाहिलं तर राजा हा घोड्यावर बसून येतो आणि युद्धाचं प्रतीक तर घोडा आहे, परंतु प्रभू येशूने गाढवाची निवड केली कारण गाढव हे शांतीचं प्रतीक आहे, नम्रतेचं प्रतीक आहे. गाढवाच्या ठाई नम्रता आहे. आणि जखर्याच्या पुस्तकातील ही भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी प्रभू येशू हा गाढवावर बसलेला आहे. प्रभू स्वतः लीन आणि नम्र झाला. केवळ आम्हा पाप्यांना तारण्यासाठी तो लीन आणि नम्र झालेला आहे. आणि मग प्रभू म्हणत आहे की ज्या शिंगरावर कोणी बसले नाही असे शिंगरू आणा. जर आपण पाहिलं लूक शुभवर्तमान याचा 19वा अध्याय आणि 29 पासून जर आपण पुढे वाचलं तर तिथे लिहिलेलं आहे, मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारलेच तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धणी त्यांना म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. प्रभू येशूने काय केलेलं आहे, 2 शिष्यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे की तिथे जैतुनाचा डोंगर ज्याला म्हणतात त्याच्या जवळच बेतफगे आणि बेथानी ही गावं आहेत. आणि या गावाच्या जवळ जेव्हा ते येऊन पोचले तेव्हा प्रभूने 2 शिष्यांना सांगितलं की येथे समोरच्या गावामध्ये तुम्ही जा आणि गेल्याबरोबर तुम्हाला त्या ठिकाणी एक शिंगरू बांधलेलं आढळेल आणि ते सोडून आणा. आणि ज्यावेळेस तुम्ही ते सोडत असाल आणि जर तुम्हाला कोणी विचारलंच की हे शिंगरू तुम्ही का सोडता, तर त्यांना सांगा की प्रभूला याची गरज आहे. आणि खरोखर त्या ठिकाणी त्या मालकाने कोणती आडकाठी घातलेली आपल्याला दिसत नाही आणि ते काहीच म्हटले नाहीत. त्यांनी प्रभूला गरज आहे म्हटल्याबरोबर त्यांनी ते शिंगरू जाऊ दिलेलं आहे. पहा प्रियांनो, हा जो मालक आहे त्या मालकाला देण्याची प्रवृत्ती आम्हाला दिसून येते. प्रभूला गरज आहे ना, घेऊन जा शिंगरू. आज आम्हाला प्रभूला काय गरज आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या ठाई देण्याची प्रवृत्ती आम्हाला पाहिजे. आज आपण पाहतो की आम्ही परमेश्वराला काय देणार आहोत, परमेश्वराला आमची काय गरज आहे प्रियांनो. तर प्रभू येशूने शेवटी शिष्यांना आज्ञा दिलेली आहे की जा संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. जर आपण लूक याचा 19वा अध्याय आणि 39 आणि 40 जर वचनं वाचली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्यांना म्हटले, गुरुजी
आपल्या शिष्यांना दटावा. त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. ज्यावेळेस प्रभू त्या गाढवीवर बसला, त्या शिंगरावर बसला आणि त्याचा प्रवेश होत होता, अनेक लोक वाटेवर वस्त्र टाकत होती, झावळ्या हातात घेतलेल्या होत्या आणि सर्वजण उच्च स्वराने काय म्हणत होते, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव. ज्यावेळेस हे लोक असं ओरडत होते, त्यावेळेस काही परुषी म्हणाले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटवा, हे काय ओरडत आहेत, त्यांना शांत करा. पण प्रभूने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. आज आम्हाला प्रभूची स्तुती करायची आहे. आज आम्हाला प्रभूची सुवार्ता प्रसार करायचा आहे प्रियांनो. आणि प्रभू सांगत आहे, जर तुम्ही गप्प बसलात तर धोंडे ओरडतील. म्हणून आज आम्हाला प्रभूची सेवा करण्याची फार गरज आहे. आज अनेक तरुण असे आहेत की त्यांनी देखील प्रभूची सेवा करावी. सुवार्तेची गरज आहे प्रियांनो, कारण शेवटी प्रभूने आज्ञा केलेली आहे की जा, संपूर्ण जगाला जाऊन सुवार्तेची घोषणा करा. वचन आम्हाला सांगतं, पीक फार आहे पण कामकरी थोडे आहेत. आज ते पीक जर आम्हाला कापायचं असेल तर आम्हाला कामकरी होणं गरजेचं आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रभू येशूचं नाव आम्हाला दिगंतापर्यंत न्यायचं आहे. आणि मग आम्ही खरोखर मोठ्याने म्हणूयात, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, ऊर्ध्वलोकी होसान्ना. परमेश्वर आजचं वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, सन्मान आणि गौरव युगानयुग असो. आमेन, आमेन.